नमस्कार, मी हर्षराज पकुळ. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या मतदानाचे आता निकाल लागलेत आणि 29 पैकी 21 महानगरपालिकेत भाजपची सत्ता येईल हे आता स्पष्ट झालंय. पण इतर महानगरपालिकांपेक्षा सगळ्यात प्रतिष्ठेची लढाई महायुतीसाठी कुठली होती तर ती अर्थात मुंबई महापालिकेची. आणि त्या मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर आता बसू शकतो हे चित्र मतदान काउंटिंगच्या दिवशी रात्री 9 नंतर ऑफिशियली स्पष्ट झाले. हे मी स्पेसिफिकली का सांगते हे तुम्हाला आता कळेलच. भाजपला मुंबईत जिंकण्यासाठी वाट तयार केली देवेंद्र फडणवीस यांनी, पण जिंकण्यासाठीचं शेवटचं वळण भाजप पूर्ण करू शकलं ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे. भाजपनं मुंबईमध्ये जिंकल्यात 89 जागा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जिंकल्यात 29 जागा. 114चा मॅजिक आकडा, विजयाचा मोठा पल्ला शिंदेंच्या या लहान आकड्यामुळे भाजपला गाठता आला आणि त्याच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला 30 वर्षांनंतर बीएमसी गमवावी लागली. भाजप मुंबई महापालिकेत जागा जिंकणारा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. असं असलं तरी सुद्धा मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार याचा निर्णय एकतर्फी भाजपच्या हाती असेल की एकनाथ शिंदे यांच्या या एका आकड्यामुळे मुंबईत त्यांना काही ॲडिशनल से असेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी सत्ता गमावली हे स्पष्ट आहे, पण त्यांच्या अंगणातला मतदार कायम राहिल्यामुळे महायुतीनं काठावर परीक्षा पास केली हेही तितकंच सत्य आहे. आता या आकड्यांची गंमत तुम्ही लक्षात घ्या की 2017च्या निवडणुकीत भाजपच्या जागा होत्या 82 आणि आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना, भाजपकडे एवढी प्रचंड ताकद असताना भाजपला 2026 मध्ये जागा मिळाल्यात 89. 2017 शिवसेना अखंड होती, त्यावेळेला शिवसेना जिंकली होती 84 जागा. त्यानंतर शिंदेंचं बंड झालं, शिवसेनेचे 2 तुकडे झाले. हे सगळं असलं तरी सुद्धा मराठी मतदार मात्र तोच राहिला असं म्हणायला लागेल. कारण आताचं चित्र आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांना जिंकता आल्यात 65 जागा आणि शिवसेना शिंदे यांनी जिंकल्यात 29 जागा. हे बघा, जस्ट फॉर द अनालिसिस तुम्ही शिवसेनेचे हे 2 आकडे एकत्र करा की उद्धव ठाकरेंचा 65 आकडा आणि शिंदेंचा 29 आकडा, तो ऑलमोस्ट होतो 94. व्हॉट आय मीन इज उद्धव ठाकरेंची 2017ची जी ताकद होती 84 जागांची ती कायम राहिली आहे असं ह्याच्यातनं दिसतंय. म्हणजे शिवसेना म्हणून जो चंक होता तो मला म्हणायचा आहे की कायम राहिलाय. मराठीच्या राजकारणाची स्पेस या अर्थानं बघा, ती स्पेस हे नंबर्स बघितले तर ही स्पेस मराठीच्या राजकारणाची कायम राहिली असं दिसतंय. आणि त्यात मनसेचा आहे 2017 7 हा आकडा होता, तो आता 6वर आलाय. शिंदेंनी एकूण 90 जागा लढल्या, त्यातल्या 29 जागा जिंकल्या. हा खरं तर मोठा तोटा महायुतीला शिंदेंच्या जागावर झाला असं दिसतो. पण ॲज आय सेड की शिंदेंनी किती जागा जिंकल्या यापेक्षा महत्त्वाचं त्यांनी त्या भाजपला किती जागा कमी पडत असताना जिंकल्यात हा फॅक्टर खूप महत्त्वाचा राहिला आहे. दिल्लीतल्या महाशक्तीकडे वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर मुंबईत महायुतीला अच्छे दिन दिसत असले तरी सुद्धा MMR या रिजनमध्ये शिंदेंच्या आकड्यांवर चेक ठेवण्यासाठी, त्यांची पॉवर कुठेतरी कमी ठेवण्यासाठी करण्यासाठी भाजपनं काय काय केलंय याच्या बातम्या आता तुम्हाला नव्यानं सांगायला नको. त्याच्यामुळे 2029 पर्यंत भाजप आणि शिंदे हे रिलेशन आता कसं असेल हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे खूप. खरं तर मला हा सगळा जो व्हिडिओ आहे ना हा कालच दुपारी करायचा होता, 3 वाजता वगैरे माझं असं ठरलं होतं की आपण हा व्हिडिओ पोस्ट करूयात. पण आय गेस महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या मतमोजणी सुरू होत्या. म्हणजे एक जी इलेक्शन कमिशन ऑफिशियली करत होतं त्याची आकडेवारी ऑफिशियली टाकत होतं आणि दुसरी मतमोजणी सुरू होती टीव्हीवर. कारण न्यूज चॅनल्समध्ये ढोल ताशे तुतार्या आणि तारसप्तकातल्या अँकर्स यांनी सगळ्यांनी मिळून साधारण दुपारी 12 वाजता असं डिक्लेअर करून टाकलं होतं की भाजप आली मुंबईमध्ये. पण 3 वाजून गेल्यानंतर न्यूज चॅनलनी स्वतःहून फुगवलेले आकडे परत खाली आणायला सुरुवात केली आणि नंतर 3 नंतर ऑफिशियली आकडे येत आहेत, वेगळे ऑफिशियल आकडे येत आहेत याची जाणीव प्रेक्षकांना झाली. हा केऑस गोंधळ सुरू असताना उगाच जर तरवर व्हिडिओ करण्यात काही अर्थ नसतो असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर जो फायनल व्हिडिओ आता मी टाकते तो टाकण्यासाठी काही तास मला थांबायला लागलं. मध्यरात्री हा सगळा व्हिडिओ माझा फायनल झाला आणि हा आता तुमच्यासमोर मी सादर करते. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं जे घवघवीत यश मिळवलंय त्याचं चांगलं सगळ्यात विश्लेषण कोण करू शकतं तर ते आत्ताच्या घडीला मला असं वाटतं स्वतः अजित पवारच करू शकतात. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी ॲक्च्युली हे सांगितलं पाहिजे की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय चुकलं असं त्यांना वाटतं. कदाचित ते सांगतील हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मिळालेला क्लिअर मॅन्डेट किंवा लातूरात भाजपला मिळालेला क्लिअर धडा, देवेंद्र फडणवीस यांची या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईतल्या विजयानंतर क्रिएट झालेली इमेज, या सगळ्यावर ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर जे फ्रंटलाईन मॅगझिनचे वेस्टर्न इंडिया ब्युरो चीफ पण आहेत त्यांच्याशी मी बातचीत केली होती. ती आता तुम्ही नक्की बघा. मराठी मतांमध्ये फूट पडली म्हणून भाजपला 89 हा आकडा गाठता आला असं विश्लेषण त्यांनी केलंय. त्यांच्यासोबतची ही बातचीत खास तुमच्यासाठी. साधारणपणे 90-95 जागांची स्पेस आणि हीच आपल्या
2012च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच आकडा होता उद्धव ठाकरेंचा 94. आणि त्याला भाजपच्या 25-28 जागांची जोड मिळालेली होती आणि त्यावेळेला त्यांची सत्ता बसलेली होती. या सगळ्याचा अर्थ काय, की मराठी मतांमध्ये विभागणी झाली म्हणूनच यावेळेला भाजप जिंकू शकली. हा त्याचा अत्यंत स्पष्ट अर्थ आहे. भाजपला नवीन मतं मिळालेली नाहीत मुंबईमध्ये. जर समजा त्यांना नवीन मतं मिळाली असती किंवा मराठी भागामध्ये जर त्यांना मतं मिळाली असती, तर भाजपने 100चा आकडा क्रॉस केला असता. की मराठी मतांच्या राजकारणाची स्पेस मुंबईतली कायम राहिलेली आहे, पण ती डिवाइड झालेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन सुद्धा ती डिव्हिजन थांबवू ते शकले नाहीत आणि म्हणून त्यांचा आज पराभव झालेला आपल्याला बघायला मिळतोय. दुसरं महत्वाचं भाग असा आहे की नॉन मराठी, मग त्याच्यामध्ये गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असतील आणि काही प्रमाणामध्ये दक्षिण भारतीय. मला अगदी स्पेसिफिक माटुंग्यात काय झालंय आणि धारावीत काय झालंय हे माहिती नाही, त्याच्यामुळे मी उत्तर भारतीय किंवा सॉरी दक्षिण भारतीय मतांच्या बद्दल बोलणार नाहीये. पण उर्वरित भागामध्ये नॉन मराठी कन्सोलिडेशन करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे, ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे राज ठाकरेंच्या पोलरायझेशन असणाऱ्या, ध्रुवीकरण करू शकणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे बिगर मराठी लोकांना एकत्र आणण्याचा भाजपचा डाव यशस्वी झालेला आहे, असं म्हणण्यासारखी आता परिस्थिती आहे. याचा अर्थ हे बॅटल संपलंय अशातला भाग नाही, पण ते ठाकरेंनी आता याच्या पुढे वेगळ्या पद्धतीने त्यांना ते लढावं लागणार आहे. तिसरा महत्वाचा टेकअवे हा आहे की काँग्रेसला मुंबई शहरात वंचित बरोबर आघाडी, ती रॅगटॅग अलायन्सच होतं, ते काही फार ग्रेट अलायन्स होतं अशातला भाग नाही. पण जे काही अलायन्स होतं असं असताना सुद्धा काँग्रेसला वंचित बरोबरचं आपलं अलायन्स हे सक्सेसफुल होऊ शकतं, हे मुंबईमध्ये त्यांना सिद्ध करता आलेलं नाही. एकही जॉईंट रॅली न करणं, आक्रमकपणे आपला मुद्दा लोकांसमोर न नेणं, अशी अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत. पण काँग्रेसची स्पेस मुंबई शहरात जिथे जिथे तिचा जन्म झाला त्या शहरामध्ये आणखी कमी होत चाललेली आहे. ती सिंक होत चाललेली आहे काँग्रेस पार्टी. हे त्यातलं आणखीन तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि चौथं महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की असं जर कोणाला यापुढे वाटत असेल की ही आमची मतपेढी आहे, म्हणजे मराठी ही एकट्या ठाकरेंची नाही राहिली, भलेही मराठी राजकारण करणाऱ्या पार्टींची ती असेल तर ती एकट्या ठाकरेंची नाही राहिली. उत्तर भारतीय मतपेढी जर सोडली, भाजपची आणि गुजराती मारवाडी समाजाची मतपेढी सोडली, तर मुंबईमध्ये ही दलित म्हणजे आमची मतपेढी आहे, मुस्लिम म्हणजे आमची मतपेढी आहे असं म्हणणं काँग्रेसला आता शक्य नाही. आणि मराठी म्हणजे आमची एकट्या ठाकरेंचीच मतपेढी आहे असं म्हणणं म्हणजे आता ठाकरेंना शक्य नाही. हे सुद्धा ह्या निकालांनी स्पष्ट झालेलं आहे. आता भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरल्यावर 2029 साठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची राजकीय ताकद किती वाढली असं वाटतं तुम्हाला? अ, मला म्हणजे मी काल रात्री असं ट्विट केलं होतं, त्याच्यानंतर मला खूप जणांनी फोन केले, भाजपमधून मला फोन आले अनेकांचे. तर मी असं म्हटलं होतं की काल ज्या पद्धतीने प्रदीप गुप्ता नावाचे जे ओपिनियन पोल्स करतात आणि अनेकदा प्रदीप गुप्तांचे ओपिनियन पोल्स खरे ठरतात, त्यामागे काय नेमकं राजकारण आहे त्याच्यामध्ये मी आज जात नाही. काळाच्या ओघात ते सगळ्यांच्या समोर येईल. पण मुद्दा असा आहे की प्रदीप गुप्ताने सांगितलं होतं की 136 वगैरे जागा येतील आणि भाजप 100 क्रॉस करेल असं अनेक जण म्हणत होते. हे मात्र प्रदीप गुप्ता म्हणत नव्हते, स्पेसिफिकली मी सांगतो. तर असं जर समजा काही झालं असतं तर देवेंद्र फडणवीसांसाठी ते खूप मोठं बुस्टिंग ठरलं असतं. देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे 1-2 मुलाखतींमध्ये जरी सांगितलं असलं की मी काही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही किंवा नरेंद्र मोदीच 2029 ला असणार आहेत वगैरे वगैरे, हे सगळं जरी खरं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी 2029च्या निवडणुकीमध्ये प्रोजेक्ट केला जावा यासाठी म्हणून ऑलरेडी मोठ्या प्रमाणात कॅम्पेन सुरू झालेला आहे. फ्युचर विथ फडणवीस, फ्युचर विथ देवेंद्र अशा प्रकारची सोशल मीडिया पेजेस सुरू झालेली आहेत. त्यांची इमेज ही हार्डकोर हिंदुत्वाचा नेता म्हणून नाही, तर डेव्हलपमेंट मॅन म्हणून पुढे घेऊन जायचं आहे, अशा पद्धतीचं जी रचना असते, स्ट्रॅटेजी ही सुरू झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर जर समजा भाजप 100 प्लस क्रॉस झाले असते तर देवेंद्र फडणवीसांसाठी तो खूप मोठा बूस्ट ठरला असता. 92 जागा ऑलरेडी भाजपने जिंकल्यात आणि मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा आपला महापौर बसवण्याची किमया ही देवेंद्र फडणवीसांच्या काळातच झालेली आहे. म्हणजे अमित साटम सुद्धा क्रेडिट देवेंद्र फडणवीसांना देणार आहेत. त्यामुळे काय ते अमित साटमांचं क्रेडिट आहे याच्यातला भाग नाही. अमित साटमांच्या नशीब चांगलं आहे की त्यांच्या अध्यक्षतेच्या काळामध्ये त्यांचा महापौर बसला, एवढाच त्याचा भाग आहे. पण देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये मुंबईमध्ये महापौर बसणं ही भाजपसाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. ठाकरेंचं राजकारण क्रॉस करून, म्हणजे मला हे हर्षदा सांगितलं पाहिजे, मी परवाच्या लेखात असं लिहिलं होतं
की बीएमसीची इलेक्शन ही का महत्वाची आहे यावेळची आणि हिस्टॉरिक का आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने ही निवडणूक लढवायचा प्रयत्न केला. ते कुठलीच निवडणूक इतर कुठल्या मुद्द्यावर लढवू शकत नाहीत, विशेषतः 10-12 वर्ष केंद्रात सत्तेत गेल्यानंतर, राज्यात गेल्यानंतर. त्याच्यामुळे हिंदुत्व आणि पोलरायझेशन, ध्रुवीकरण, मुस्लिम द्वेष हेच त्यांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य प्लॅंक होते. हे सगळ्यांना उघडपणे सत्य आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाला भाजपला पहिल्यांदा यश या मुंबई शहराने दाखवलं. 1986च्या रमेश प्रभूंच्या गोरेगाव विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजप आणि शिवसेना एकत्र आली. शिवसेनेकडून रमेश प्रभू लढले होते. ते एकेकाळी महापौर होते मुंबईचे आणि हे रमेश प्रभू शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर पुढे आले, ज्याची पुढे केस झाली आणि बाळासाहेबांना एका 6 वर्षासाठी त्यांचं मतदान त्यांना गमवावं लागलं होतं 1986 साली. आणि त्याच्यानंतर भाजपच्या हे लक्षात आलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येऊ शकतात. हे प्रमोद महाजन यांनी अटल बिहारी वाजपेयींना कन्व्हिन्स केलं, लालकृष्ण अडवाणींना कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यानंतर सोमनाथ पासून रथयात्रा निघाली. हा सगळा हिंदुत्वाच्या राजकारणाचा देशाचा इतिहास आहे. त्याची सुरुवात मुंबईमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विलेपार्ल्यातल्या युतीवरून झाली होती. हा महत्वाचा भाग आहे. ती युती त्यांनी शिवसेनेबरोबर, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर केली होती. हाही महत्वाचा भाग आहे. त्या मुंबईमध्ये त्या ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाला डिमॉलिश करून, संपून, ज्या ठाकरे ब्रँड बरोबर त्यांनी मुंबईच्या युती केली होती आणि महाराष्ट्रात आणि मुंबईत पाय रोवायचे प्रयत्न केले, त्या ठाकरे ब्रँडची लिगसी त्यांनी अक्षरशः उद्ध्वस्त करून, डिमॉलिश करून भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच मुंबईची निवडणूक जिंकलेली आहे. त्याला अनेक इतर कंगोरे आहेत. इलेक्शन कमिशनचा वापर, पोलीस यंत्रणांचा वापर आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्या आहेतच. पण हिंदुत्वाचा मुख्य मुद्दा घेऊनच पुढे शिवसेनेला संपवण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे, हे म्हटलं पाहिजे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की मराठी बहुजनवादी राजकारण जे सातत्याने 1980च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी होतं आणि याची पायाभरणी फार महात्मा फुलेंपासून झालेली होती, त्या राजकारणाचा पूर्णपणे पोत बिघडवून अगदी स्वतःच्या वडिलांची, प्रबोधनकारांची लिगसी बाजूला ठेवून बाळासाहेबांनी निवडणुकीच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचं कास धरली आणि त्याचे परिणाम आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांचा पक्ष कॉर्नर झालेला आहे आणि मुंबईतली सत्ता त्याने गमावलेली आहे. स्वतःच्या जन्मस्थळाची सत्ता गमावलेली आहे. ही सुद्धा त्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेच्या ओव्हरऑलच हिंदुत्ववादी राजकारणाला आणि मराठीपणाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला मिळालेला हा काव्यगत न्याय आहे, पोएटिक जस्टिस आहे, असं आज म्हणायला पाहिजे. व्हेरी ट्रू. विचित्र सर्कल कम्प्लिशन आहे हे एक प्रकारे. खरं आहे. आपण एक मुद्दा फक्त शेवटचा मुंबई पुरता घेऊ आणि मग आपण थोडं पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात. तर मुंबईमध्ये आता शिवसेना शिंदेंची यांची बार्गेनिंग पॉवर किती कमी झाली आहे पुढच्या काळात, आणि आता ठाकरे आणि शिंदे यांच्याकडे बघताना सुद्धा आज ठाकरे ब्रँड म्हणूनच पुढे येईल असं वाटतं का? म्हणजे शिंदेंची शिवसेना याचं महत्त्व थोडं कमी झालंय असं वाटतं का? मला असं अजिबात वाटत नाही. मला उलट असं वाटतं की शिंदेमुळेच आज भाजपची सत्ता बसणार आहे. हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे. शिंदेना जर बाजूला केलं तर भाजपचा महापौर बसत नाही. शिंदे जर सरकले समजा ह्या बाजूला, म्हणजे असं होणार. हा, म्हणजे अशी युती झाली तर म्हणजे महाराष्ट्र आजपासून बघत राहील की. हा, पण असं होणारही नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. पण मी तुम्हाला सांगतो, शिंदेमुळेच भाजपचा नंबर आहे. शिंदेमुळेच ठाकरे मतांमध्ये, म्हणजे ठाकरेंच्या मतामध्ये, म्हणजे मराठी मतामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. त्याच्यामुळे भाजपचा पहिला महापौर हा शिंदेमुळेच बसतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला उलट असं वाटतं की शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे. मी उलट असं सांगेन की शिंदेनी फार स्मार्ट गेम केला. शिंदेच्या राजकारणामध्ये मी शिंदेच्या पॉलिटिकल अॅक्युमेन बद्दल गेले सातत्याने 2 वर्ष बोलतोय आणि अनेक माझे मित्र त्याची थट्टा उडवत होते. आता गेल्या काही काळामध्ये सगळेजण हे म्हणायला लागलेत की बरोबर मी म्हणत होतो. मुद्दा असा आहे की शिंदे यांचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलंय. ते स्ट्रीट स्मार्ट पॉलिटिशियन आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्यावरचं जे उपजत शहाणपण असतं सर्वसामान्य माणसाचं, ते त्यांच्यामध्ये पुरेपूर भरलेलं आहे. त्यांनी नगरपालिका निवडणूक, आपण ह्याचं टिपिकल क्रोनॉलॉजी देखते है. तर आपण क्रोनॉलॉजी समजून घेऊया. पहिल्यांदा 365 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये शिंदे अशा काही जीवाच्या आकांताने लढले, म्हणजे मी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेना एकत्र एकदा भेटलो तर ते मला म्हणाले, आम्ही 180 ठिकाणी आम्ही लढलो. म्हणजे व्होटिंग झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी 3 तारखेला भेटलो, 3 डिसेंबरला. हो सॉरी, 3 डिसेंबरला 2ला व्होटिंग झालं. ते म्हणाले आम्ही 180 ठिकाणी लढलोय नगरपालिका, पूर्ण ताकदीने लढलोय. मी काय 53 सभा घेतल्या वगैरे वगैरे मला सांगत होते. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही 180 ठिकाणी, म्हणे आम्ही उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे एकत्र असताना सुद्धा कधी शिवसेना 180 ठिकाणी लढली नव्हती. मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का करताय?
तर ते म्हणाले, बघ आम्ही सिद्ध करून दाखवू की आमच्याशिवाय बीजेपीला, आमच्याशिवाय इथे महाराष्ट्र शिवसेनेची स्पेस कायम आहे आणि आम्हीच शिवसेना आहोत असं सांगत होते ते. आणि आमच्याशिवाय भाजपला तरणोपाय नाही हे आम्हाला सिद्ध करायचंय. त्यांना वेगळं सिद्ध करायचं. त्यांना आपली जी राजकारणातली बार्गेनिंग पॉवर आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली ती जर कायम ठेवली नाही तर आपल्याला बीजेपी संपवून टाकेल हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांना हे चित्र तयार करायचं होतं की काहीही करून मुंबईमध्ये आपल्यामुळे सत्ता आली पाहिजे. ज्यावेळेला ते प्रचंड ताकदीने, द्वेषाने, जीवाच्या आकांताने प्रचंड आर्थिक ताकद खर्च करून महानगरपालिकांच्या निवडणुकीत लढले, त्याच्यानंतर भाजपने निर्णय घेतला यांच्याबरोबर मुंबईत महापालिकेसाठी आघाडी करायचं हे लक्षात घ्या. आणि मग सुरुवातीला भाजप त्यांना 60 जागा 65 जागा देत होतं. आणि मग ह्यांनी ताडून धरलं की नाही, मला 80च्या खाली एक जागा मी घेणार नाही वगैरे असं त्यांचं सुरुवातीचं पोझिशनिंग होतं. आणि मग ते 90 पर्यंत त्यांच्या जागा गेल्या. त्यांनी काय केलं, त्यांनी भाजपच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये जी स्पेस पूर्ण पूर्ण एखादी भाजप राजकारण करू शकत नाहीये. ती जी वरची जी गॅप उरते 25-30 जागांची सगळीकडची, ती आपल्याकडे असेल याची त्यांनी तरतूद केली. हे बघा लक्षात घ्या, अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर पुणे शहरातून संपली, हो. पिंपरी चिंचवड मधून संपली, पण एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर संपलेली नाही, रादर ती वाढली. देशातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत महापालिकेवर भाजपला सत्ता जर टिकवायची असेल तर एकनाथ शिंदेना त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही देशाचं राजकारण नीट बघा, भाजपला देशात एखादी सत्ता नाहीये तिथे शिंदेचे 7 खासदार गरजेचे आहे. महाराष्ट्रात भाजपला एखादी सत्ता नाहीये तिथे शिंदेचे आमदार गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे बीएमसी मध्ये बीजेपीकडे एखादी सत्ता नाहीये तिथे शिंदे गरजेचे आहेत. त्यामुळे शिंदेचं, आणि अगेन त्या शिंदे कुठे गरजेचे आहेत, निव्वळ बीएमसी मध्ये नाही, ठाण्यात शिंदेची सत्ता येते, कल्याण डोंबिवलीत शिंदेची सत्ता येते, मीरा भाईंदर मध्ये शिंदे आणि बीजेपीला एकत्र यावं लागेल अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ शिंदे आणि शिंदेच्या जवळच्या लोकांची जी काय रॅकटॅक शिवसेना आहे, जमा केलेली शिवसेना, ही शिवसेना त्यांना भाजपला हवीच आहे, ती चालवावीच लागणार आहे. त्याच्यामुळे ह्या महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदेचं काय होईल, शिंदेचं भलं होईल. राईट. म्हणजे भाजप कॅन लव्ह हिम, हेट हिम, बट कांट इग्नोर हिम असं झालंय आता. तुम्ही 2029च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना अजित पवारना बाजूला ठेवून बीजेपी जाऊ शकते, पण एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून बीजेपी जाऊ शकत नाही. ही गोष्ट आत्ताच्या महापालिका निवडणुकांनी अधोरेखित केलेली आहे. परफेक्ट. आणि आता पश्चिम महाराष्ट्राचा या पार्श्वभूमीवर विचार केला तर अर्थातच शरद पवारांबरोबर एकत्र येऊनही अजित पवारांना काहीही सार्थ झालेलं मिळालेलं नाहीये पिंपरी चिंचवड पुणेमध्ये. याच्यावर पण तुम्ही प्लीज विश्लेषण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लातूरमध्ये जिथे विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं भाजपानं म्हटलं, जिथे देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज कंट्रोल करायला लागलं, ते डॅमेज कंट्रोल काही वर्कआउट होताना दिसलं नाही असं दिसतंय. मग आपण लातूर पासून सुरुवात करूया. मी रवींद्र हो. चव्हाणांना नीट ओळखतो. मी त्यांच्यावर टीकेची झोड पण समाज माध्यमांवर उठवली होती, कारण हे पुसून टाकणं म्हणजे कुणाची, उद्या कोणी असं म्हणालं गोपीनाथ मुंडेंची आठवण पुसून टाकू, तर ते माझ्यासारख्याला पटणार नाही. म्हणजे सुदैवाने या दोन्ही नेत्यांना खूप जवळून बघितलंय आणि दोघांशी माझे चांगले संबंध होते. म्हणूनच नाही, पण महाराष्ट्राची संस्कृती नाही की ह्याचं आयुष्य, ह्याचं राजकारण पुसून टाकूया, त्याचा इतिहास पुसून टाकूया, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र अशोक अडवाणीचा इतिहास पुसून टाकूया असंही म्हणत नाही. हेही मुळात लक्षात घेतलं पाहिजे. भाजपचे पहिले जनसंघाचे मंत्री होते शरद पवारांच्या सरकारमध्ये. तर मुद्दा असा आहे की रवींद्र चव्हाण हे काय ओरेटर नाहीये, ते काय वक्तृत्व त्यांचं चांगलं नाही, ते चांगले वक्ते नाही, ते आपलं एक बरं काय फार स्ट्रॅटेजी म्हणून ते बोलले अशातलाही भाग नाही. मी त्यांना ते स्थायी समितीचे कल्याण डोंबिवलीचे सभापती होते त्यावेळेपासून ओळखतो. त्याच्यामुळे ते काय फार स्ट्रॅटेजीने बोलले, ते एक उत्साहाच्या भरात त्यांना असं म्हणाल होतं की लोक आता ह्या देशमुखांना बाजूला करतील असं त्यांना म्हणायचं होतं. त्याच्यात देशमुखांना म्हटलं की विलासराव येतो तोंडामध्ये सहजपणे सातत्याने, त्याच्यातून ते म्हणून गेले. तो त्यांची चूक होती, पण त्यांच्या चांगली आलेली आहे. अदरवाईज लातूरमध्ये भाजपला चांगलं यश आलं असतं, पण लोकांनी फार स्पिरिटेड मतदान तिथे केलं, त्यामुळे हा लातूरचा भाग झाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड बद्दल बोलायचं झालं तर खरं सांगायचं तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले, ते एकत्रच होते 2017ला हरले तेव्हा. मुळात तिथली जी सत्ता त्यांची होती, म्हणजे पुण्यातली किंवा पिंपरी चिंचवड मधली, ही त्यांची सत्ता राज्यातली सत्ता सोबत होती म्हणून त्यांची तिथे सत्ता होती. त्यांची सत्ता का राज्यातली सत्ता जर त्यांच्याकडे नसती आणि तरी सुद्धा त्यांनी, जसं उद्धव ठाकरेंनी काय काय मुंबईमध्ये टिकवली होती शिवसेना, तशा पद्धतीने काही अजित पवारांची ती सत्ता नव्हती. तिथे लक्ष्मण जगताप होते, आज ते नाही आहेत. त्याच्यामुळे ते एकीकडे अजित पवारांचे उजवे हात होते लक्ष्मण जगताप,
त्याच्यानंतर तिथे काँग्रेसचे रामकृष्ण मोरे नावाचे नेते होते. त्यांचं राजकारण बाजूला करून टाकण्यासाठी म्हणून हे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ही जी सगळी विलास लांडे, ही जी सगळी मंडळी आहेत, ही सगळी अजित पवारांनीच ताकद देऊन 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 मोठी केलेली मंडळी होती. त्यांनी पिंपरी चिंचवड शहर त्यांच्या काळामध्ये अजित पवारांनी खूप चांगल्या पद्धतीने चालवलं होतं, याबद्दल काहीच दुमत नाही. तू स्वतः पुण्याची आहेस, त्यामुळे तुला माहिती आहे की पुणे सुद्धा त्यांच्या काळामध्ये चांगलं चाललेलं होतं. आत्ताच्या मागचं म्हणजे कुठल्याही पुणेकराला विचारलं की पुण्याची वाट कधी लागली, तर ते म्हणतात मागच्या 10 वर्षात. तरी सुद्धा त्या वाट लावणाऱ्यांना त्यांनी परत निवडून दिलेलं आहे. त्याच्या मागचं कारण नागरी सुविधांपेक्षा ते आयडिओलॉजिकल पद्धतीनेच विचार करतात, हे आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुद्दा असा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता कधीही अजित पवारांची ही राज्यातली सत्ता होती म्हणूनच होती. ती काही नागरिकांची स्वयंस्फूर्त सत्ता नव्हती. तो सगळा एका राज्यातली सत्ता हातात असली की करता येऊ शकणाऱ्या अनेक पॉलिटिकल मॅन्युअरिंगचा तो भाग असतो. आज भाजपची पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये असलेली सत्ता सुद्धा त्याच पॉलिटिकल मॅन्युअरिंगचा भाग आहे. मी असं का म्हणतो की किती भाजपच्या अशा जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजप नाही ठेवत. म्हणजे मी आता बघतोय ते सुरेंद्र पठारेंच्या वॉर्डमध्ये, सुरेंद्र पठार म्हणजे बापू पठारेंच्या फॅमिलीच्या सगळ्या वॉर्डमध्ये, हे बापू पठारेंना मी 2009 पासून ओळखतो. ते पहिल्यांदा राष्ट्रवादीचे आमदार झाले होते. त्याच्यामुळे जुनी राष्ट्रवादी, जुनी काँग्रेसच आज सगळी भाजप सोबत आहे. भाजप त्यांना राज्यातल्या आणि देशातल्या सत्तेच्या जीवावर सांभाळते. म्हणजे देशातल्या सत्तेच्या जीवावर अजित पवारांना सांभाळणं आणि ह्या राज्यातल्या सत्तेच्या जीवावर खालच्या नेत्यांना सांभाळणं, हे सत्तेचा वापर करून आपलं सत्ता आणणं, परत दुसरी सत्ता आणणं आणि जे आयडिओलॉजिकल कार्यकर्ते असतात त्यांना रोज नव्या काहीतरी पुढ्यात सोडत बसणं. आज सोमनाथचं 1000 वर्ष, उद्या आणि कसली 1000 वर्ष, हे हे भाजपचं सत्तेचं राजकारण आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता ह्या निवडणुकांनी काय केलं, तर हे राजकारण सर्वसामान्य माणसाच्याही लक्षात आणून दिलं. त्याच्यामुळे शरद पवार आणि अजित पवार 2017 साली एकत्र असताना सुद्धा ते हरले होते. यावेळेला अनेकांना असं वाटलं होतं की थोड्याफार जे काही सत्तेचा ते भाग आहेत, त्या सत्तेच्या जीवावर ते पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपला से आणतील आणि ऍटलिस्ट भाजपला गरज लागेल सत्तेत बसताना अजित पवारांची. पण तशी तिथे परिस्थिती का नव्हती, त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. तिथे इथे कसं मुंबईत एकनाथ शिंदेची का गरज लागली, कारण दोन्ही ठाकरे स्ट्रॉंगली एकत्र आले आणि लढत होते. तसं तिथे झालं नव्हतं. जर अजित पवारांची ही खेळी चुकली असं म्हटलं पाहिजे वेगळ्या अर्थाने, आणि ती का झाली तेही आपण एका मिनिटात बोलूया. चुकली अशा अर्थाने की जर समजा शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि मनसे असं जर एकत्र लढले असते, स्पिरिटेड फाईट लढले असते कुठे, पुण्यामध्ये, तर थोडंसं पुण्यातलं चित्र वेगळं असतं. तसं नाही झालं. तर शरद पवारांची पार्टी ऑलरेडी बाहेर आली. ती का आली त्याचं कारण असं आहे, मुळात मुंबईत ठाकरे का एकत्र आले, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की आता बीजेपी आपल्याला मुंबई शहरातून बाजूला करते. त्याच्यामुळे ठाकरे नावाचा जो ब्रँड होता तो संपवण्याच्या मागे बीजेपी लागलेली आहे. हे दोन्ही ठाकरेंच्या लक्षात आलं होतं आणि त्याच्यामुळे ते एकत्र आलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच पद्धतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं राजकारण आपलं संपलं की आपण फक्त पुणे ह्या एका जिल्हा परिषदेपुरते उरतो, हे अजित पवारांच्या लक्षात आलं होतं. शरद पवारांच्या लक्षात आलं होतं. म्हणजे एक प्रकारे त्यांचा पक्षही हातात राहणार नाही फारसा, कारण अनेक पक्षाचे आमदार ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांकडे रोज सकाळ संध्याकाळ वर्षावर जाऊन हजेरी लावून येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये शहरही दोन्ही जर हातातली गेली तर आपल्या राजकारणाची स्पेसच संपून टाकते भाजप, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून 2029च्या पार्श्वभूमीवर आपलाही से लोकसभा निवडणुकीत असला पाहिजे. मोठ्या राजकारणात आपल्याही शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात, कारण पुण्यामध्ये 3 खासदार आहेत, 3.5 खासदार. त्याच्यामुळे त्याच्यात से असला पाहिजे. म्हणून हे 3.5 असा शब्द म्हटलं की पुणेकरांना लगेचच काय काय आठवू शकतं म्हणून. तर ते 3.5 खासदार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामुळे त्या पुणे जिल्ह्यावर आणि पुण्यातल्या दोन्ही मोठ्या श्रीमंत महापालिकांवर से राहायला पाहिजे, म्हणून ही फॅमिली एकत्र आलेली होती. पण त्यांची ताकद 2017ला जेवढी होती तशीच होती. 2017ला जो निकाल आले तशाच पद्धतीने त्यांचे आले. मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे, हे दोन वेगळे ग्रुपच एकत्र येत होते, कारण ते ग्रुप मागच्या काही काळामध्ये डेव्हलप झाले होते. 2006 साली राज ठाकरेंनी पक्ष स्थापन केला. आपण 2026 मध्ये आहोत. या 20 वर्षामध्ये राज ठाकरेंचा म्हणून एक वर्ग जो का 10, 15, 20 हजार मतांचा असेल, पण तो तयार झालेला आहे. तो अजून सत्ता जिंकण्या एवढा तयार नाही झालेला आहे, पण म्हणून त्याच्याकडे चेष्टा करायची गरज नाही. वर्षानुवर्ष असं लढावं लागतं. उलट्या बाजूने अजित पवार आणि शरद पवार हे काल परवा वेगळे झालेत, आणि मुळात ते वेगळे झालेत की नाही याच्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाही, त्यांच्या नंबर 2 रँकच्या नेत्यांच्या मनामध्ये शंका आहे.
अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काही नवीन माणसं एकत्र येणार नव्हते. ते 2+2 4 नव्हतं. मुळात 2चं 1+1 झालं होतं. तेच 1+1 होऊन 2 झालं. दोन झालं. हा करेक्ट. त्यातला भाग आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा काय असा मोठा वाटत होतं सगळ्यांना, की पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी होईल. पुण्यात काय होईल असं अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर. पण पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी एक रंगतदार आली होती आणि मग ते काय कुत्र्यांची नसबंदी वगैरे ह्या सगळ्या पातळीवर ज्या पातळीवर अजित पवार निवडणूक नेऊ शकतात त्या पातळीवर त्यांनी ती नेली होती. तर त्याच्यामुळे असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही आणि होणारही नव्हतं खरं. पण अजित पवारांच्या वक्तव्यांच्या फुटप्रिंट्स आता पुसल्या जाणं अवघड आहे. तर आता अजित पवारांना उलटं डॅमेज कंट्रोल करायला लागेल असं वाटतं का? लुटुपुटीचीच लढाई होती ती विसरूनही जाईल भाजप. काय आहे म्हणजे व्हॉट पवार ब्रिंग्स ऑन टेबल हे महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की शरद पवारांची ताकद आणि शरद पवारांची ताकद ही त्यांच्या आकड्यामध्ये नाही. त्यांच्याकडे काय 8 खासदार आहेत, 7 खासदार आहेत, ही त्यांची ताकद नाही. शरद पवारांची ताकद हे त्यांचा अनुभव, त्यांचं अक्रॉस द सेक्शन असलेले रिलेशन्स आणि त्या रिलेशन्स मधून ते अनेक करू शकणारे वंडर्स. अनेकदा कल्पना नसते की शरद पवार नेमकं काय करत असतात कुठल्या राज्यामध्ये असणाऱ्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे. सो त्याच्यामुळे ही त्यांची ताकद आहे आणि दिल्लीतल्या सत्तेला मग ती काँग्रेसची असो किंवा नरेंद्र मोदींची सत्ता असो त्यांना या ताकदीची पूर्णपणे जाणीव आहे. शरद पवार एक मोठं साम्राज्य घेऊन येतात, खूप मोठ्या लोकांचे हितसंबंध घेऊन उभे राहतात आणि त्याचा परिणाम असा होतो की जी सत्ता असते ती सत्ता या सगळ्या सिस्टीमला दुखवू नाही शकत. ती काँग्रेसची काम करण्याची पद्धत वेगळी होती. भाजपचे ती सिस्टीम जितकी तोडता येईल तेवढा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि आता शरद पवारांचं वय सुद्धा त्याला एक वेगळा कारणीभूत आहे. सो अजित पवार भाजपला हवेत की नको या क्षणाला त्यांना इलेक्टोरली ते नकोय. निवडणुकीच्या मतांमध्ये त्यांना नकोय हे त्यांनी आता सिद्ध करून झालं. त्यांच्या ते आता लक्षात आलंय. हे अजित पवारांच्याही लक्षात येणार. पण त्याच्यानंतर अजित पवार काय आणतात? अजित पवार एकनाथ शिंदेंना चेकमेट आणतात. हा लक्षात घेतला पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरं अजित पवार मराठा पॉलिटिक्स आणतात. त्यांची आयडेंटिटी आहे मराठा आयडेंटिटी आणि पूर्णपणे मराठा आयडेंटिटी अँटेगोनाइज करून महाराष्ट्रात समोर जाणं हे काय पटणार नाही. आणि विशेषतः 2029ला देवेंद्र फडणवीसांना जर मोठं राजकारण, देशाचं राजकारण करायचं असेल तर त्यांना महाराष्ट्र पूर्ण एक हाती सोबत ठेवावा लागेल. आजही तो सोबत नाही हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी बीएमसी जिंकलेली आहे. भाजपला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे. जवळपास मला असं वाटतं की 25 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल. त्याच्यामधल्या जवळपास 15 किंवा 15 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजपचा महापौर बसेल. ही भाजपची अनप्रेसिडेंटेड म्हणजे अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींच्या हातात जोपर्यंत महाराष्ट्र भाजपची सूत्र होती तोपर्यंत सुद्धा जे यश आलेलं नव्हतं ते यश आता फडणवीसांच्या काळामध्ये येताना दिसतंय. ही सुद्धा त्यातला भाग आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे आजही जसे गुजरातचे नरेंद्र मोदी हे सगळ्या गुजरातचे नेते होते आणि म्हणून गुजरातचे 26चे 26 खासदार 2014 आणि 19ला निवडून आले. तशी परिस्थिती एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महाराष्ट्रात नाही. ती आजही नाही आणि याची जाणीव म्हणजे मी हे बोलतोय याच्यातला भाग नाही. हे बोलल्यानंतर तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये खूप टीका वगैरे होईल. पण टीका झाली तरी होऊ दे. त्याची काळजी करण्याची गरज नाही. वस्तुस्थिती ही आहे की देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. ते आजही 48च्या 48 मतदारसंघांचे नेते नाहीत. ही फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत ठेवणं भाग आहे. ऍटलिस्ट किमान एक इलेक्शन 2029ची. आणि त्याच्यामुळे अजित पवार काय आणतात तर अजित पवार मराठा आयडेंटिटी आणतात. वाईल्ड रिलेशन्स आणतात जे पवार फॅमिलीचे वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले आहेत काळाच्या ओघामध्ये. आणि त्याचबरोबर विरोधकांकडे एक सक्षम नेता जात नाही. त्याच्यामुळे विरोधकांची एक मोठी रसद बंद होते. ह्या गोष्टी अजित पवार आणतात. पण अजून खूप वेळ आहे 2029 बद्दल चर्चा करायला. पण आता ही पोझिशनिंग आहे असं दिसतंय. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये अजित पवारांचं महत्व फार कमी होईल महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्ता कारणात हे तर स्पष्ट आहे. अमेय खूप धन्यवाद. आपण सातत्यानं आता वेगवेगळ्या चर्चांसाठी नक्की भेटत राहू. अजूनही निवडणुकांनी पाठ सोडलेली नाही आहे मतदारांची. जिल्हा परिषदा आहेत त्यामुळे हा केऑस असाच सुरू राहणारच आहे पुढचे 1-2 महिने तरी. तुम्ही खूप छान समग्र विश्लेषण केलं याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आज तुम्ही खरं तर एवढ्या धावपळीच्या दिवसात वेळात वेळ काढलात. खूप धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.